तर आज या व्हिडिओमध्ये आपण युजेस ऑफ डू अँड डज पाहणार आहोत. तर खूप इम्पॉर्टंट टॉपिक आणि खूप साऱ्या लोकांना याच्यामध्ये कन्फ्युजन असतं की डू आणि डज काय आहे, म्हणजे डू आणि डज आम्ही का यूज करायचं वाक्यामध्ये. सो यूज जाणून घेण्याच्या आधी आपण काय करूयात, इम्पॉर्टन्स जाणून घेऊयात की डू आणि डजचा इम्पॉर्टन्स काय आहे इंग्लिश लँग्वेजमध्ये. तर मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, तुम्ही स्वतःलाच हे प्रश्न विचारा की समजा तुम्हाला एखाद्या व्यक्तीला विचारायचं आहे की तू जेवण केलं का. ओके, तू जेवण केलं का, हे जे वाक्य आहे ते आपण कसं बोलतो की तू जेवण केलं का. हेच सेम वाक्य म्हणजे एखाद्याला विचारायचं आहे की तू जेवण केलं का, तर हे आपण अशा प्रकारे नाही बोलत की तू जेवण केलं. तू जेवण केलं म्हणजे काय, आपण स्टेटमेंट देतोय की तू जे ते जेवण केलं. तिथं आपण का वर्ड लावला तरच हा प्रश्न बनतो, बरोबर ना. जर आपण शेवटी का हा शब्द लावला तरच तो प्रश्न बनणार आहे, तरच त्याला विचारल्यासारखं होणार आहे ते. जर आपण का हा शब्द लावला नाही तर हे विचारल्यासारखं होणार नाही, तर हे सांगल्यासारखं होईल, सांगितल्यासारखं होईल की तू जेवण केलंस म्हणून. ओके, तर मराठीमध्ये सुद्धा आपण काय करतो, प्रश्न करण्यासाठी का हा शब्द यूज करतो, राईट. सो इंग्लिशमध्ये सुद्धा असे काय वर्ड्स आहेत जे की आपल्याला प्रश्न बनवण्यासाठी किंवा नकारार्थी वाक्य बनवण्यासाठी हेल्प करतात, मदत करतात. ठीक आहे, तर मराठीमध्ये आपल्याला का हा शब्द मदत करतो प्रश्न बनवण्यासाठी, आणि इंग्लिशमध्ये हे जे आहेत वर्ड्स डू आणि डज हे आपल्याला मदत करतात नकारार्थी वाक्य व प्रश्नार्थी वाक्य बनवण्यासाठी. ठीक आहे, तर बघा जाणून घेऊयात आपण याला डिटेलमध्ये. सो यूज काय आहे डू आणि डजचा. डू आणि डज हे आपण सिंपल प्रेझेंट मध्ये यूज करतो. ठीक आहे, डू आणि डज हे आपण सिंपल प्रेझेंट मध्ये यूज करतो. कशासाठी, तर नकारार्थी वाक्य बनवण्यासाठी व प्रश्नार्थी वाक्य म्हणजेच नेगेटिव्ह सेंटेन्सेस व क्वेश्चन्सचे सेंटेन्सेस फ्रेम करण्यासाठी, बनवण्यासाठी आपण डू आणि डजचा यूज करत असतो. डू आणि डज हे हेल्पिंग वर्ब्स आहेत इंग्लिशमध्ये. यांना आपण इंडिकेटर सुद्धा म्हणू शकतो. जसं आपण बघा गाडीला इंडिकेटर देतो लेफ्टला किंवा राईटला जाण्यासाठी, तसंच हे जे इंडिकेटर्स आहेत डू किंवा डज हे आपल्याला सांगतात की हे वाक्य जे आहे ते सिंपल प्रेझेंट मधलं आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, इंग्लिश लँग्वेजमध्ये प्रत्येक प्रश्नार्थी वाक्य म्हणजे प्रत्येक क्वेश्चन बनवण्यासाठी किंवा प्रत्येक निगेटिव्ह सेंटेन्स बनवण्यासाठी डू आणि डज सगळीकडेच यूज होणार नाहीये. तर डू आणि डज हा जो आहे तो फक्त आणि फक्त आपण सिंपल प्रेझेंट टेन्सलाच यूज करणार आहे. तर डू आणि डज हा सिंपल प्रेझेंट टेन्सचा इंडिकेटर आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, समजतंय. समजा जर आपण असं केलं, आता मला असं म्हणायचं आहे, ओके, सो सपोज मला असं म्हणायचं आहे की मी पुस्तक वाचत नाही, तर मी इथं म्हणणार आहे आय डू नॉट रीड बुक. मी पुस्तक वाचत नाही. समजा मला म्हणायचं आहे मी पुस्तक वाचलं नाही, तर इथं मी म्हणणार आहे आय डिड नॉट रीड बुक. मी पुस्तक वाचलं नाही. आणि जर मला म्हणायचं आहे की मी पुस्तक वाचणार नाही, तर इथे येईल आय विल नॉट रीड बुक. तर ही जी 3 वाक्य आहेत, या 3 वाक्यांमध्ये तुम्हाला काही गोष्टी कॉमन दिसतील. काय आहे त्या गोष्टी, तर सब्जेक्ट बघा आय आय आणि आय, तिन्ही सेंटेन्सेसमध्ये आय आहे. देन तिन्ही सेंटेन्सेसमध्ये सेम वर्ब आहे, रीड रीड रीड. तिन्ही सेंटेन्सेसमध्ये सेम ऑब्जेक्ट आहे, बुक बुक आणि बुक. तर बघा समजा जर आपण असं केलं की हा जो डू आहे तो जर आपण काढून टाकला, हा जो डीड आहे तो आपण काढून टाकला व या वाक्यामधला हा विल काढून टाकला आपण. ओके, तर काय होईल, कॉमनली तिन्ही वाक्यांमध्ये नॉट नॉट नॉट, 3 गोष्टी अगेन कॉमनली असतील या तिन्ही वाक्यामध्ये. तर बघा आपलं जे सेंटेन्स आहे तिन्ही सेंटेन्सेस सेमच दिसतील. सेंटेन्समध्ये काही डिफरन्स दिसतोय का, तर काहीच डिफरन्स तुम्हाला दिसणार नाही सेंटेन्समध्ये. मग सेंटेन्समध्ये डिफरन्स कशामुळे होतोय, डिफरन्स काय क्रिएट करतोय, तर बघा डू डीड व विल हे 3 शब्द डिफरन्स क्रिएट करत आहेत वाक्यामध्ये. म्हणजे या डू मुळे आपल्याला हे समजतंय की हे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं आहे. म्हणजे या वाक्याचा अर्थ काय बनतोय की मी पुस्तक वाचत नाही. आणि डीड मुळे हा सिंपल पास्ट टेन्स बनतोय, म्हणजे याचा अर्थ काय निघतोय की मी पुस्तक वाचलं नाही. आणि विल मुळे काय होतंय, तर या वाक्याचा अर्थ जो आहे तो सिंपल फ्युचर मध्ये निघतोय, काय की मी पुस्तक वाचणार नाही.
म्हणजेच हे जे हेल्पिंग वर्ब्स आहेत बघा, डू, डीड व विल, हे तिघ सुद्धा काय आहेत तर हेल्पिंग वर्ब्स आहेत. तर या हेल्पिंग वर्ब्समुळं इंडिकेट होतंय की हे वाक्य कोणत्या टेन्स मधलं आहे, म्हणून आपण यांना इंडिकेटर असं सुद्धा बोलू शकतो. तर हेल्पिंग वर्ब्स जे असतात ते कुठल्याही वाक्यामधले इंडिकेटर असतात. खास करून हेल्पिंग वर्ब्स आपल्याला मोस्टली जास्त करून हे निगेटिव्ह सेंटेन्सेस व क्वेश्चन्स फ्रेम करण्यासाठी लागतात. म्हणजे समजा जर आपल्याला एखादं निगेटिव्ह वाक्य बोलायचं आहे किंवा एखादा प्रश्न बनवायचा आहे, तर त्या केसमध्ये आपल्याला हेल्पिंग वर्ब्सची मदत लागणार आहे, हे लक्षात घ्या. ओके. सो आय होप तुमचा हा डाऊट क्लिअर झाला असेल की हेल्पिंग वर्ब्सची का गरज आहे आपल्याला, किंवा डू आणि डज का यूज करायचं. ठीक आहे. तर अजून थोडंसं डिटेलमध्ये जाणून घेऊयात गोष्टी. आता बघा, डू आणि डज हे एकतर निगेटिव्ह सेंटेन्सेस व क्वेश्चन्स मध्ये आपण यूज करतो. पण कुठल्या क्वेश्चन्ससाठी किंवा कुठल्या निगेटिव्ह सेंटेन्सेससाठी? तर बघा, रोजचं रुटीन, सवयी, आवड, फॅक्ट्स, परमनंट सिच्युएशन्स किंवा ऑर्डरसाठी आपण हे यूज करतो. ओके. ह्या गोष्टींच्या रिलेटेड जर तुम्हाला एखादं निगेटिव्ह वाक्य बनवायचं आहे किंवा तुम्हाला एखादा क्वेश्चन जर बनवायचा असेल, तर तुम्ही त्या केसमध्ये काय करणार आहात, सिम्पल प्रेझेंट टेन्स मधला एकतर क्वेश्चन यूज करू शकताय तुम्ही किंवा निगेटिव्ह सेंटेन्स यूज करू शकताय. अजून थोडंसं चांगल्या प्रकारे याला समजून घेऊयात आपण. आता समजा तुम्हाला एखादं रुटीन सांगायचंय तुमचं. ओके. तुम्हाला समजा एखादं तुमचं रोजचं रुटीन सांगायचंय, पण एखादी गोष्ट अशी आहे त्या रुटीनमध्ये की जी की तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग नाहीये. ओके. म्हणजे सपोज असं आहे की काही कारणास्तव तुमची झोप पूर्ण होत नाही आणि तुम्हाला लेटपर्यंत झोपावं लागतं. म्हणजे तुम्हाला सकाळी लवकर उठणं हे शक्यच नाहीये. आणि एखादा व्यक्ती जर तुम्हाला असं म्हटला की मला असं वाटतं तू सकाळी लवकर उठत असशील, तर बघा, सकाळी लवकर उठणं हा तुमच्या डेली रुटीनचा भाग नाहीये. इथं तुम्ही काय करणार आहे, त्या गोष्टीला नकारणार आहात. सो नकारणार आहात, त्याच्यामुळे काय होणार आहे, वाक्यामध्ये नाही येणार आहे. नाही म्हणजेच आपला इंग्लिश मधला नॉट. पण हे वाक्य कशामध्ये येणार आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये येणार आहे तुमचं वाक्य. आणि सिम्पल प्रेझेंट टेन्सचा हेल्पिंग वर्ब काय आहे, डू किंवा डज. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला आय, यू, वी, दे किंवा प्लुरल नाउन जर यूज करायचं असेल वाक्यामध्ये, तर त्या केसमध्ये तुम्ही डू यूज करणार आहे. ठीक आहे. आता तुम्ही स्वतःबद्दल सांगताय म्हणजे तुम्ही आय यूज करणार आहे. मग इथं काय होईल, तर डू हा हेल्पिंग वर्ब यूज होईल. म्हणजेच काय, तर आय डू नॉट वेकअप अर्ली. ठीक आहे. आय डू नॉट वेकअप अर्ली. तर इथं आपण फॉर्म्युला काय यूज केला, इथं फॉर्म्युला आपण निगेटिव्हचा यूज केलेला आहे. कारण की कंडिशन 1 काय सांगते आपल्याला, सिम्पल प्रेझेंट टेन्स मधील निगेटिव्ह सेंटेन्स बनवण्यासाठी आपण फॉर्म्युला काय यूज करणार आहे, तर सब्जेक्टच्या नंतर डू नॉट किंवा डज नॉट, त्याच्यानंतर आपण वर्बचा फर्स्ट फॉर्म यूज करणार आहे व ऍट दी एंड आपण ऑब्जेक्ट यूज करणार आहे. इथं बघा, मी स्ट्रक्चर डायग्राम जे ते ड्रॉ केलेला आहे. तर हे जर सब्जेक्ट्स असतील तुमचे आय, यू, वी, दे किंवा प्लुरल नाउन्स म्हणजे वाक्यामध्ये जर 2 व्यक्तींची नावं असतील किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्तींची एकत्रित नावं असतील, तर तिथं तुम्ही डू यूज करणार आहे. आणि निगेटिव्ह वाक्य बनवताय म्हणून तिथं नॉट लागणार, म्हणजे तो डू नॉट होईल. त्याच्यानंतर आपला वर्ब येईल फर्स्ट फॉर्म मध्ये व शेवटी तुमचं ऑब्जेक्ट. म्हणजे तुम्ही ते वाक्य कसं सांगणार आहे, तर आय डू नॉट वेकअप अर्ली, मी सकाळी लवकर उठत नाही. म्हणजे सकाळी लवकर उठणे हा माझ्या रुटीनचा भाग नाहीये. किंवा सपोज तुम्हाला एखाद्या व्यक्तीने बिर्याणी ऑफर केली, बट ती बिर्याणी आहे नॉनव्हेजची, पण तुम्ही नॉनव्हेज खातच नाही, तुम्ही प्युअरली व्हेजिटेरियन आहात. सो अगेन तुम्ही इथं काय करणार आहे, निगेटिव्ह सेंटेन्स बनवणार आहात. निगेटिव्ह सेंटेन्सचा हा फॉर्म्युला तुम्ही यूज करणार आहात. कुठला, सब्जेक्टच्या नंतर डू नॉट. आणि डू नॉट का यूज करताय तुम्ही, बिकॉज स्वतःसाठी तुम्ही बोलताय ना, आय येणार आहे त्याच्यामध्ये. दॅट्स वाय तुम्ही काय करणार आहे, आय यूज करणार आहात सब्जेक्ट म्हणून. आणि मग तुमचा डू नॉट इथं यूज होईल हेल्पिंग वर्ब, देन V1 व शेवटी ऑब्जेक्ट. म्हणजे तुमचं वाक्य काय होईल, तर आय डू नॉट ईट नॉनव्हेज. मी नॉनव्हेज खात नाही. ओके. त्याच्यामुळे मी बिर्याणीही खाणार नाही. ओके. सो आता पुढची गोष्ट म्हणजे तुमचा जो डज नॉट आहे आपल्या फॉर्म्युलामधला डज नॉट, तो जो डज नॉट आहे तो आपण फिक्स सब्जेक्ट्सला यूज करणार आहे. कोणत्या, तर ही,
शी व सिंग्युलर नाउन. जर तुमच्या वाक्याची सुरुवात हीनी होत असेल, शीनी होत असेल किंवा सिंग्युलर नाउननी होत असेल. सिंग्युलर नाउन म्हणजे काय, तर वाक्यामध्ये एकाच व्यक्तीचं नाव. तर त्या केसमध्ये तुम्ही डज यूज करणार आहे आणि तुमचं वाक्य निगेटिव्ह असल्यामुळे डजच्या सोबत नॉट यूज होणार आहे. म्हणजे आपलं होईल डज नॉट प्लस V1 व ऑब्जेक्ट. म्हणजे यांच्यापैकी एक सब्जेक्ट, देन डज नॉट, देन V1 व शेवटी ऑब्जेक्ट. आता तुम्ही डोंट आणि डझंट पण ऐकलं असेल बऱ्याच वेळा. लक्षात घ्या, डू नॉटचं कॉन्ट्रॅक्शन हे डोंट आहे. म्हणजे डोंट आपण जो आहे तो इनफॉर्मल इंग्लिशमध्ये यूज करतो. फॉर्मल इंग्लिशमध्ये डू नॉट यूज होतो आणि जे आपलं कॅज्युअल इंग्लिश आहे, इनफॉर्मल इंग्लिश आहे, त्याच्यामध्ये डोंट यूज होतो. आणि डज नॉटचंच कॉन्ट्रॅक्शन डझंट आहे. हे आपण इनफॉर्मल म्हणजे कॅज्युअल इंग्लिशमध्ये यूज करतो. डझंट आपण फॉर्मलमध्ये यूज करत नाही. फॉर्मलमध्ये डज नॉटच यूज होणार आहे. ओके, तर समजते मी काय म्हणतोय ते. तर आपण निगेटिव्ह सेडनेसेस बद्दल चर्चा करत होतो आता, आणि आपण हे पण जाणून घेत होतो की महत्व काय आहे डू नॉटचं आणि डज नॉटचं. डू नॉट आणि डज नॉट हा का यूज करावा, म्हणजे वाक्यामध्ये डू आणि डज हे हेल्पिंग वर्ब्स यूजच का करायचे याचा आपण थोडंसं इम्पॉर्टन्स समजून घेतला. तर आता आपण आपल्या मेन थीमकडे वळूयात. तर जसं मी म्हटलं होतं की डू आणि डज हे एकतर प्रश्न बनवण्यासाठी किंवा निगेटिव्ह सेडनेसेस बनवण्यासाठी आपण यूज करतो. तर बघा इथं कंडिशन्स लिहिलेल्या आहेत. पहिली कंडिशन तर आपण समजून घेतली, काय की जर वाक्य निगेटिव्ह बनवायचं असेल तुम्हाला, एखाद्या गोष्टीबद्दल नाही बोलायचं असेल तुम्हाला, तर त्या केसमध्ये तुम्ही काय करणार आहात, निगेटिव्ह सेडनेस फ्रेम करणार आहात डू नॉट किंवा डज नॉटचा हेल्प घेऊन. तर फॉर्म्युला आपला सब्जेक्ट डू नॉट किंवा डज नॉट, देन V1 व शेवटी असणार आहे तुमचं ऑब्जेक्ट. तर इथं रूल काय आहे, जसं तिथं पण आपण चर्चा केली या गोष्टीबद्दल, आय यू वी दे किंवा प्लुरल नाउन्स असतील तर डू नॉट यूज करा. ही शी किंवा सिंग्युलर नाउन असतील तर तिथे यूज करा डज नॉट. एक्झाम्पल्स बघा, आय डू नॉट स्पीक इंग्लिश, मी इंग्लिश बोलत नाही. यू डू नॉट ईट नॉनव्हेज, तू नॉनव्हेज खात नाहीस. तसंच ही डज नॉट लाईक टू ड्रिंक टी, त्याला चहा प्यायला आवडत नाही. बघा जसं एका गोष्टीबद्दल आपण चर्चा केली होती, काय की रोजचं रुटीन, सवय आणि इथं आवड पण आहे. म्हणजे एखादी गोष्ट समजा जर तुम्हाला आवडत नसेल, एखादी गोष्ट आवडीशी निगडीत जी की तुम्हाला आवडत नाही, तुमचा तो चॉईस नाहीये, तेव्हा ती गोष्ट करायला आवडत नाही, तर ती गोष्ट तुम्ही सांगणार आहात सिम्पल प्रेझेंट टेन्सच्या निगेटिव्ह फॉर्मॅटमध्ये. जसं की ही डज नॉट लाईक टू ड्रिंक टी, त्याला चहा प्यायला आवडत नाही. देन इथं तुम्ही एक सवय सांगितली की यू डू नॉट ईट नॉनव्हेज, तुला नॉनव्हेज खाण्याची सवय नाहीये, तू नॉनव्हेज खात नाही. जसं की इथे पण चर्चा केली आपण की सवयीबद्दल बोलायचं असेल तर मग तुम्ही सिम्पल प्रेझेंट टेन्सचा हा निगेटिव्ह फॉर्मॅट यूज करू शकता. ओके, आता इथं मी हे पण लिहिलंय फॅक्ट्स, की जर तुम्हाला फॅक्ट्स बद्दल बोलायचंय पण फॅक्ट्समध्ये निगेटिव्ह सेडनेस येत असेल तर यूज करा सिम्पल प्रेझेंट टेन्स. कंडिशन नंबर 1 निगेटिव्ह सेडनेस. जसं की बघा, सपोज तुम्हाला असं म्हणायचं आहे की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य कधी पृथ्वीभोवती फिरत नाही. ओके, ही फॅक्ट आहे. तर तुम्ही काय म्हणणार की सन डज नॉट रिव्हॉल्व अराउंड दी अर्थ, सन डज नॉट रिव्हॉल्व अराउंड दी अर्थ, सूर्य हा पृथ्वीभोवती फिरत नाही. ही काय आहे तर फॅक्ट आहे. किंवा सूर्य हा नेहमी ईस्टलाच उगवतो, पूर्वेलाच उगवतो, पश्चिमेला उगवत नाही. निगेटिव्ह सेडनेस पण फॅक्ट आहे. मग तुम्ही काय म्हणणार, सन डज नॉट राईज इन दी वेस्ट, सूर्य जो आहे तो वेस्टमध्ये म्हणजेच पश्चिमेला उगवत नाही. समजतंय. त्याच्यानंतर ऑर्डरसाठी, म्हणजे समजा तुम्हाला जर असं म्हणायचं आहे की दरवाजा उघडू नको, ऑर्डर देत आहे तुम्ही, एखादा व्यक्ती आहे जो की दरवाजा उघडायला गेलात आणि तुम्हाला असं सांगायचं की दरवाजा उघडू नको, तुम्ही काय सांगणार तर डू नॉट ओपन दी डोअर, डू नॉट ओपन दी डोअर, दरवाजा उघडू नकोस. जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्सच्या नॉर्मल सेडनेसेस म्हणजे पॉझिटिव्ह सेडनेसेसमध्ये ऑर्डर्स पाहिला, काय ऑर्डर्स होत्या तर पॉझिटिव्ह ऑर्डर्स होत्या. जसं की क्लोज दी डोअर, ओपन दी डोअर, ओपन दी विंडो. तर इथं आपण ऑर्डर्स देणार आहे बट कशा, निगेटिव्ह सेंटेन्सेस मधल्या. जसं की डू नॉट ओपन दी विंडो, डू नॉट क्लोज दी डोअर किंवा डू नॉट ओपन दी डोअर. ओके, हां.
तर हे तर झालं आपलं चर्चा कशावरती, निगेटिव्ह सेंटेन्सेस वरती. निगेटिव्ह सेंटेन्सेस तुम्ही कसे बनवणार आहात ते. आता पुढची गोष्ट म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स, कंडिशन नंबर 2. तर सिंपल प्रेझेंट टेन्स मधील क्वेश्चन सेंटेन्स जर आपल्याला बनवायचं असेल तर आपण तिथे मग सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये हा डू आणि डज यूज करणार आहोत. ओके, तर क्वेश्चन्स बनवण्यासाठी सिंपल प्रेझेंट टेन्स मधले डू आणि डजचा यूज होणार आहे. पण डू आणि डज जो आहे तो सुरुवातीला तुम्हाला यूज करावा लागणार आहे. जसं की इथे एक फॉर्म्युला आहे बघा, सुरुवातीला डू किंवा डज आपण यूज करणार आहे, देन आपल्याला सब्जेक्ट यूज करायचा आहे, त्याच्यानंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म व शेवटी आपल्याला यूज करायचा आहे ऑब्जेक्ट. तर हा काय झाला मग तुमचा क्वेश्चन झाला. ओके, आणि इथं आपण नोटमध्ये पण लिहिलं बघा की निगेटिव्ह सेंटेन्सेस किंवा क्वेश्चन्स म्हणजे ज्या गोष्टी आपण निगेटिव्ह सेंटेन्सेस साठी पाहिल्या यांच्या संदर्भात, तर त्या सेम गोष्टी यांच्यासाठी क्वेश्चन्स मध्ये सुद्धा लागू होतात. म्हणजे जर तुम्हाला एखाद्याचं रुटीन विचारायचं आहे क्वेश्चन्स मध्ये, जर तुम्हाला एखाद्याला ही सवय आहे का हे विचारायचं आहे, एखाद्या व्यक्तीला ही गोष्ट आवडते की नाही हे विचारायचं आहे, किंवा मी जी फॅक्ट सांगतोय ती फॅक्ट खरी आहे की नाही हे जर विचारायचं असेल, किंवा जर तुम्हाला एखाद्याला विचारायचं आहे की तू ही गोष्ट करतो की नाही, तर त्या केसमध्ये तुम्ही काय करू शकताय, क्वेश्चन्सचा फॉर्मॅट यूज करू शकताय आणि तिथे आपला यूज होणार आहे डू आणि डज. तर बघा जसं इथं फॉर्म्युला लिहिलाय मी, तसंच इथं मी स्ट्रक्चर डायग्राम जे इथे ड्रॉ केलंय. तर स्ट्रक्चर डायग्राम फॉर क्वेश्चन. आता क्वेश्चनसाठी तुमचा जर सब्जेक्ट असेल आय, यू, वी, दे किंवा प्लुरल नाउन म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त लोक असतील तुमच्या वाक्यामध्ये, तर त्या केसमध्ये तुम्ही यूज करू शकताय स्टार्टिंगला डू. ओके, सो आपल्याला सुरुवातीलाच काय यूज करायचंय, तर डू यूज करायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा सब्जेक्ट येईल, व्हॉट एव्हर ज्याच्याबद्दल बोलायचंय तो सब्जेक्ट यूज करा, देन V1 यूज करा व शेवटी यूज करा ऑब्जेक्ट. आणि समजा जर तुमचे सब्जेक्ट्स असतील ही, शी किंवा सिंग्युलर नाउन म्हणजे एकाच व्यक्तीचं नाव असेल वाक्यामध्ये, तर त्या केसमध्ये यूज करू शकताय तुम्ही सुरुवातीला डज. म्हणजे तुमचा डज येईल सुरुवातीला, देन तुमचा सब्जेक्ट येईल यांच्यापैकी कोणी एक, त्याच्यानंतर V1 म्हणजे वर्बचा फर्स्ट फॉर्म येईल व शेवटी येणार आहे तुमचा ऑब्जेक्ट. ओके, सो इथं पण मी लिहिलंय बघा की या सर्वांसाठी तुम्ही यूज करणार आहात डू व या सर्व सब्जेक्टसाठी तुम्ही यूज करणार आहात डज पण स्टार्टिंगला. तर आपली वाक्य काय होतील, आपले एक्झाम्पल्स काय होतील. तर एक्झाम्पल नंबर 1, डू यू गो टू कॉलेज डेली. आपण विचारतोय बघा त्याला रुटीन बद्दल की तू रोज कॉलेजला जातो का, तू दररोज कॉलेजला जातो का किंवा तू रोज कॉलेजला जातो का. देन सेकंड एक्झाम्पल, डज शी टीच इंग्लिश ग्रामर. ओके, तर आपण विचारतोय की ती इंग्लिश ग्रामर शिकवते का, डज शी टीच इंग्लिश ग्रामर. आता इथे बघा सब्जेक्ट तुमचा शी होता म्हणजे या कॅटेगरी मधला होता, त्याच्यामुळे आपण काय केलं, डज यूज केला. आणि इथं जे डू आहे तो या कॅटेगरी मधला सब्जेक्ट होता, या कॅटेगरी मधला, सो दॅट्स वाय आपण डू यूज केला. पुढचा एक्झाम्पल, डू आय स्पीक इंग्लिश फ्लुएंटली. आता इथं आपण विचारतोय, समजा असं आहे की तुम्ही इंग्लिश बोलताय पण तुम्हाला असा डाऊट आहे की मी खरंच खूप चांगलं इंग्लिश बोलतो का, मी खरंच फ्लुएंटली इंग्लिश बोलतोय का. सो तुम्ही विचारताय समोरच्या व्यक्तीला की डू आय स्पीक इंग्लिश फ्लुएंटली, मी इंग्लिश फ्लुएंटली बोलतो का. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल 4th, डज ही वेकअप लेट. हा, आता आपण त्या थर्ड पर्सनच्या म्हणजे त्या व्यक्तीच्या रुटीन बद्दल विचारतोय की तो उशिरा उठतो का, डज ही वेकअप लेट, तो उशिरा उठतो का. ठीक आहे, समजतंय. तर आय होप तुम्हाला हे कळलं असेल की आपण डू कुठे यूज करतो व डज कुठे यूज करतो ते. तर बघा तुम्हाला यांच्यापैकी या ज्या कंडिशन्स आहेत यांच्यापैकी कुठल्याही कंडिशन बद्दल जर क्वेश्चन करायचा असेल तर तुम्ही हा फॉर्मॅट यूज करा क्वेश्चनसाठीचा. आणि जर तुम्हाला यांच्यापैकी कुठल्याही कंडिशन बद्दल जर निगेटिव्ह स्टेटमेंट द्यायचं असेल, निगेटिव्ह वाक्य बनवायचं असेल, तर तुम्हाला या स्ट्रक्चरमध्ये या फॉर्मॅटमध्ये ते निगेटिव्ह वाक्य जे ते बनवायचं आहे. सो आय होप तुम्हाला हे समजलं असेल. तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून सगळ्यांना इंग्लिशचं नॉलेज मिळेल. सो थँक यू फॉर वॉचिंग अस.